गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं नॉर्मल नाष्ट्रवास्तूमध्ये स्वागत आहे. मी डॉक्टर गिरीश आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आजचा आपला विषय आहे तुमच्या घराचा दरवाजा. विशेषतः मी दोन दरवाजे सांगितले, एक मेन गेट, कंपाऊंड गेट, ज्याला आपण पूर्व प्रवेशद्वार म्हणू, आणि तुमच्या हॉलला अटॅच जो दरवाजा असेल त्याला आपण सिंह प्रवेशद्वार म्हणतो. आता या दरवाज्याचे कन्सेप्ट खूप काही आहेत. आता वास्तुशास्त्रामध्ये तुम्ही शिकताना जडत्व हा महत्वाचा विषय आहे. जनरली दरवाजा जिथे आला तिथं ओपनिंग आला, आणि एखादी गोष्ट ओपनिंग आला म्हणजे ती जागा तुम्ही हलकी केली, हे महत्वाचं लक्षात घ्या. मग वास्तुशास्त्रामध्ये आपण जर दोन गोलार्ध घेतलं, एक पूर्व गोलार्ध एक उत्तर गोलार्ध, तर पूर्व गोलार्ध किंवा एक पूर्व भाग आणि एक दक्षिण भाग, तर साधारणपणे साऊथ ईस्ट पासून, मी तुम्हाला इथे डायग्रामच्या मार्फत दाखवतो. समजा असं तुमचं चौकोनी घर आहे, दिसते तुम्हाला. समजा असं कोणाचं नसेलही चौकोनी घर, परंतु आपण त्याला चौकोनीकरण केलं, आणि जर आपण त्याच्यामध्ये जर अशा तऱ्हेने समजा दोन भाग केले, तर ईशान्य हा कोणा आहे, हे जरा थोडस वेगळं दाखवलं इथे. मी असं म्हणेन, ह्या आग्नेयेपासून ते अगदी वायव्येपर्यंत हा जो भाग आहे, हा झाला उत्तर गोलार्ध, हा झाला दक्षिण गोलार्ध. तुमचा दरवाजा या भागात कुठे येत असेल तर ही देव दिशा आहे. या देव दिशा आहे. ही बाजू जी आहे ही देव दिशा आहे, तर ही दैव दिशा आहे किंवा दैत्य दिशा असं म्हटलं जातं. पॉझिटिव्ह डिरेक्शन, निगेटिव्ह डिरेक्शन. तर ह्या पॉझिटिव्ह डिरेक्शनला हलकेपणा पाहिजे. याचा अर्थ मॅक्सिमम दरवाजा तुम्हाला कुठे ठेवलं पाहिजे, या दिशेमध्ये ठेवलं पाहिजे. कुठल्या? अगदी आग्नेय, आय विल नॉट से, पण या पूर्व टू उत्तर प्रभागात. तर दक्षिण पश्चिम प्रभागात तुम्हाला बंदिस्तपणा पाहिजे. मग तुम्ही दरवाजा जर दक्षिण पश्चिम प्रभागात टाकला, तर याचा अर्थ तुम्ही दरवाजा त्या दिशेत टाकल्यामुळे तुम्ही ती दिशा हलकी केली, जी जड असायला पाहिजे, जी बंदिस्त असायला पाहिजे. हा पहिला बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या. ओके. दुसरीकडे एकीकडे तुम्ही काय म्हणता, पूर्व म्हणजे दैव दिशा आणि म्हणजे देव दिशा आणि दैत्य दिशा. तर देव दिशा ना दरवाजा शक्यतो असावा, परंतु काही वेळा आपल्याला प्लॉट मिळताना त्याचा रस्ता जो असतो तो पश्चिम दक्षिण दिशेत असतो. आपल्याला काही वेळा पॉसिबल नसतं त्या दिशांमध्ये दरवाजे घेणं. परंतु एकीकडे वास्तुशास्त्राचं मूळ जर तुम्ही बघितलं, म्हणजे त्याच्यामध्ये वास्तूचे 9 भाग केलेले असतात. त्यामध्ये मी फार काही जात नाहीये, कारण वास्तुशास्त्र तसा मोठा विषय आहे. परंतु जर आपण चौकोनीकरण केलं, आता मुळात वास्तू चौकोनी का असावी, तर चौकोन हे काय दाखवतं? पृथ्वी तत्व दाखवतं, आणि आपण पृथ्वीवर राहतो. चौकोन हा आकार सूर्याचा आहे, हेही लक्षात घ्या. हे चौकोन हा आकार, आता तुम्ही पिरॅमिड घेतला तर पिरॅमिडचा बेस तुम्हाला चौकोनी सापडेल, मुख्य पिरॅमिडचा. तर त्याच्यामुळे हे जडत्व हे पृथ्वी तत्वात आहे, आणि जडत्व असल्याशिवाय, म्हणजे जडत्व म्हणजे तरी दुसरं काय, गुरुत्वाकर्षण शक्तीने खेचलं जाणं. म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीने खेचलं जाणं हे मुळात पृथ्वी तत्वाचं लक्षण आहे. आणि म्हणून घर शक्यतो चौकोनी असावा. आणि म्हणून त्याचे जर आपण 9 भाग केले, आता इथं शेवटचे म्हणजे आता त्याच्यामध्ये दैत्य देव, तुम्हाला माहिती आहे वास्तुपुरुषाला ज्यावेळी जमिनीवर ढकललं, टाकून दिलं, त्यावेळेस काय होतं, ते देवाचे त्याला म्हणजे दैव, देव, दैत्य आणि मधले अशा सगळ्यांनी मिळून त्याला पृथ्वी तलावर टाकून दिलं. बाकी ती स्टोरी मी सांगत बसत नाही, परंतु भगवान शंकराच्या घामातून तयार झालेली आकृती युद्ध करताना दैत्यांची, ती आकृतीला इंद्राच्या आदेशाप्रमाणे सर्व दैत्य आणि देव लोकांनी पृथ्वीवर टाकून दिलं. आता त्यातले काही काही हात हे देवतांचे लागले, काही दैत्यांचे लागले. त्यानुसार 81 पदं तयार झाली. तुमच्या समोर आहेत ही 81 पदं. पण सगळ्यात एक्सटेरियर पोर्शनला म्हणजे सगळ्यात बाह्य बाजूस ज्या ज्या देवतांचे हात लागले, त्या देवतांची इथे नावं दिसत आहेत. आता दरवाजा आपण काय असा मध्येच कधी घेत नसतो. दरवाजा आपण टोकालाच घेत असतो, शेवटच्या पदांवर घेत असतो, आणि म्हणून
या पदांवरती आलेला दरवाजा हा महत्वपूर्ण होतो आणि त्याच्यानुसार आपण हे बघणार आहोत की वास्तूचा दरवाजा हा तुम्हाला कोणत्या तऱ्हेने रिझल्ट देईल. आता आपण सुरुवात करूया एक पूर्व, म्हणजे आपण मुख्य जर भाग एक बघायला गेलो तर पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. म्हणजे आता इथे जर आपण बघितलं तर हा पूर्व प्रभाग आहे. ओके. या पूर्व प्रभागामध्ये पहिलं जे पद आहे ते शिखी आहे. ही शिखी म्हणजे गंगा, जमुना, सरस्वती यांचं कॉम्बिनेशन आहे. ज्या भगवान महादेवाच्या जटांमधून त्याचा उगम आहे, डोक्यातून उगम आहे, जिथे ऊर्जा स्तोत्र आहे. आणि जरी ती ईशान्य दिशा असली तरी तिथे चुकूनही आपले मानवी पाय लागता कामा नये. आणि म्हणून या शिखीच्या ठिकाणी शक्यतो दरवाजा असू नये, जरी तो ईशान्य प्रभाग जरी असला. आणि त्यामुळे जर या ठिकाणी तुम्ही दरवाजा घेतला तर याचा अर्थ तुम्ही गंगा, जमुना, सरस्वतीचा उगम, जलाचा उगम दाबून ठेवताय. आणि तिथे अग्निकांडाचं भय वाढू शकतं. आणि म्हणून शिखीमध्ये दरवाजा नको. दुसरा येतो पर्जन्य. तुम्हाला इथे पर्जन्य दिसत असेल सेकंड लेवलला. तर या पर्जन्यामध्ये प्रजोत्पादन शक्ती आहे. ईशान्य कोपरा आहे, गुरुचं आधिपत्य आहे आणि तिकडची संतान लक्ष्मी आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून इथे ध्यान धारणेला जास्त महत्व आहे आणि एकीकडे प्रजोत्पादन. परंतु पुन्हा पर्जन्य, जलतत्व जास्त असल्यामुळे कन्या संततीचे प्रमाण या दरवाजामध्ये जास्त होते. ते जनरली आपण कॉमन मॅन काय विचार करतो की बाबा दरवाजा आहे म्हणजे ईशान्य दिशा चांगली आहे, दरवाजा तिथे घेऊया. नाही, पदानुसार तुम्ही त्याला करता आलं पाहिजे. घराचं चौकोनीकरण करा आणि ती पद त्याच्यावरती बसवा. म्हणजे उदाहरणार्थ तुमचं घर 20 बाय 30चं आहे किंवा 30 बाय 30चं आहे, तर 30 डिवायडेड बाय 8, तर म्हणजे 32चं घेतलं पाहिजे. तर 4-4 फुटाचं एक एक पद बनेल आणि त्याच्यात तुम्ही दरवाजाचा विचार करायचा. त्यानंतर 3 नंबरचं बघा, इथे चांगल्या तऱ्हेने त्याचं हे दिलेलं आहे की इथे जी लिहिले बघा, जी फॉर गेट, जी फॉर प्रमुख. फ्लॅट असेल तर प्रमुख, तुमचं सिंहप्रवेश जयंत दिलंय. हा जयंत म्हणजे जय देणारा दरवाजा आहे आणि लाभ प्राप्ती करणारा आहे. सूर्य आणि बुध याच्या कॉम्बिनेशन मधून जास्तीत जास्त सूर्याचा पॉझिटिव्ह परिणाम जलतत्वामध्ये येणार. बघा, सूर्याला जल देतो आपण उपायात्मक, याचा अर्थ अग्नितत्व थोडंसं शमवण्याचा प्रयत्न करतो. पण तो जयंत हा लाभ प्राप्ती देणारा काय आहे, तर दरवाजा येईल तुमचा, जय देणारा. आता पुन्हा नीट विचार करा, इकडे गुरु आणि रवीचं कॉम्बिनेशन आहे, बरोबर आहे. मग गुरु आणि रवीचं जर कॉम्बिनेशनचा तुम्ही विचार केला तर गुरु हा ज्ञानाचा कारक आहे, गुरु हा संत तुमच्या ओव्हरऑल वाढीचा कारक आहे. आणि दुसरा रवी देखील निसर्ग निर्मितीचा कारक आहे, तो देखील वाढीचा कारक आहे. तर त्याला लिमिट आहे. गुरु हा तुमचा अगदी सूर्य असो नसो गुरु चालू राहील, दिवा चालू राहील, त्याचा प्रकाश पडेल. पण सूर्य मावळल्यानंतर गुरुचं महत्व वाढतं. आणि म्हणून जयंतचा दरवाजा हा तुम्हाला जय देणार आहे. आता सरकारी गोष्टीमध्ये, पॉलिटिक्समध्ये, तुम्ही शिक्षक असाल, तुम्ही एखादे गुरु असाल, तर त्यासाठी हा दरवाजा निश्चितच खूप फायदेशीर ठरेल. त्यातून तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. ओके. दुसरीकडे त्याच्या खालोखाल जर तुम्ही बघा, इथे जी पुन्हा लिहिलंय इंद्राला. इंद्र म्हणजे काय, तर व्यवस्थापन, मॅनेजमेंट ऑफ वर्ल्ड. तसं तुमच्या घराचं मॅनेजमेंट चांगल्या तऱ्हेने जमेल अशा ठिकाणी सूर्याचं प्रभुत्व जास्त राहतं गुरुपेक्षाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही सरकारप्रिय होता असं म्हटलं. तर सरकारप्रिय म्हटल्यावरती काय, तर बघा, जर तुमचा सूर्य खराब असेल तर तुम्हाला वेळोवेळी कुठल्या तरी गोष्टीमध्ये अडथळे वाढतात. उदाहरणार्थ सरकारी कागदपत्र पास होत नाही, तुम्हाला पोलीस सारखे पकडतात. किंवा जनरली गव्हर्नन्स, नॉट ओनली नॉर्मल गव्हर्नमेंट, तुमच्या सोसायटीच्या अध्यक्षाकडनं तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला रिस्पेक्ट राहू शकत नाही जर तुमचा रवी बिघडलेला असेल. तर अशा वेळेस इंद्रचा दरवाजा, या पदातून आलेला दरवाजा हा तुम्हाला मॅनेजमेंट चांगलं देतो, तुम्हाला सरकारप्रिय बनवतो, म्हणजे सरकारी कार्यात अडथळे येत नाहीत आणि तुम्हाला अधिकार प्राप्ती देणारा हा इंद्र आणि जयंत अशा तऱ्हेचा आहे. त्यानंतर सूर्य आहे पुढचा. परंतु या सूर्याकडे गेलेत ना बघा, जसं म्हणतो आपण पोलीस से ना तो दोस्ती अच्छी ना दुश्मनी, तसं सूर्याचं आहे. भर उन्हामध्ये, मे महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये सूर्य उच्च राशीत गेला की आपल्याला त्या उन्हाचा त्रास होतो. इतर दिवशी होत नाही, पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये उलट आपल्याला सूर्य पाहिजे असतो. याचा अर्थ सूर्याचा दरवाजा जो आहे तो उष्णतेचे विकार तुम्हाला देऊ शकतो.
तुम्हाला राग अधिक देऊ शकतो, तो तुम्हाला इगो देऊ शकतो. आणि म्हणून एक्झॅक्ट पूर्वेमध्ये दरवाजा घेऊ नये. तुमचं अन्न जर किचन वगैरे आलं तर अन्न जास्त करपतं, खराब होतं. अतिउष्णता तिथे आहे, तर तुम्हाला उष्णतेचे विकार होऊ शकतं. तुम्हाला ब्लड प्रेशर देखील हाय होऊ शकतो. आणि म्हणून एक्झॅक्ट पूर्वेमध्ये दरवाजा घेऊ नका. आपण जनरली बोलतो सकाळची कोवळी किरणं यावीत, परंतु उष्णतेचा प्रकोप आपल्याला सहन करावा लागू शकतो. त्याच्या खालोखाल काय आहे बघा, सत्य. प्रत्यक्षात सत्य जरी लिहिलेलं असलं तरी काय, तर आपल्याला असं म्हणता येईल की सत्याची जागा बंदिस्त पाहिजे ना. तुमच्याकडे सत्य, बघा एखादी गोष्ट बंद करणं म्हणजे आपल्यामध्ये राहणं. पण जर ती ओपन केली तर याचा अर्थ सत्य कमी आणि असत्य वाढेल. आणि मग प्रतिष्ठेचा जरी हा भाग असला तरी त्या प्रतिष्ठेसाठी खोटं बोलण्याची वृत्ती वाढू शकते. आणि म्हणून नेहमी मी सूर्याच्या लेफ्ट हँड साईडला दरवाजा ठेवा सांगतो. घराच्या मध्यभागी इथे जायचं आणि तिथून बघायचं सूर्याकडे. तुमचा दरवाजा ज्या जयंत इंद्र प्रभागात येत असेल तर उत्तम. अदरवाईज सूर्याच्या पलीकडे तुम्ही घेऊ नका, कारण खोटी प्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी तुम्ही खोटं बोलायला लागता. त्याच्या खालोखाल भृश्य आहे, जो तुमची निर्णय क्षमता वाढवणार आहे, पण ते ओपन करू नका. ती कामदेवाची जागा आहे. साऊथ ईस्टकडे आलात तुम्ही आता, आग्नेय कोण्याकडे आलात, त्या कामदेवाच्या जागेत कामक्रीडा करायला हवेत किंवा तिथे स्त्री तत्व हे जास्त असायला हवं. त्याच्यामध्ये तुम्ही जर एंट्री ठेवली तर तशा तऱ्हेने तुमच्याकडे चोरीचं भय देखील वाढेल, कारण कुंडलीमधलं हे 12 वाजता येते. खर्च वाढेल. खर्चाला तुम्ही आमंत्रण द्याल आणि तो खर्च कशावर असेल, तर तुमच्या कामदेवतेवर असेल. आता ते कामदेवता म्हणजे काय ते समजून घ्या तुम्ही. त्यानंतर तुमचं येतं तो अंतरिक्ष किंवा आकाश. या अंतरिक्ष आकाशमध्ये हवाई यात्रा, 12 वाजतावरनं आपण परदेश गमन बघतो. जर तुम्हाला परदेशात राहायचं असेल तर ही एंट्री चांगली ठरेल. परंतु तुम्ही तिथे राहणार नाही, तुम्ही फ्लाय करत राहणार. ओके. एकीकडे ते ढगांचं कार्य आहे. तर ढग काय करतं बघा, ढग आले की पाऊस पडतो असं नाहीये. तर उष्णता निर्माण होते, त्या उष्णतेतून ते बाष्प तयार होतं. तुम्ही अन्न शिजवताना जर त्याच्यावर झाकण दिलं तर कसं बाष्प निर्माण होतं आणि खाली पाणी गळतं. म्हणून ही किचनची जागा आहे, जिथे अन्न शिजवण्यासाठी तुम्ही डायरेक्ट गरम करून चालणार ना, त्याच्यामध्ये जलतत्व लागणारच आहे. आणि म्हणून अंतरिक्ष ही जागा किंवा आकाश ही जागा एकतर परदेश गमनासाठी चांगली ठरेल, किंवा एकतर तुम्हाला तिथे किचन येणं गरजेचं आहे, दरवाजा उपयोगाचा नाही. आणि म्हणून या दिशांमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इंद्र आणि जयंत हे पॅसेज किंवा हा प्रभाग उपयोगी ठरतो. ईशान्येचा दरवाजा जर चुकीच्या ठिकाणी आला तर जनरली मोती आणि स्फटिक तुमच्या दरवाजाखाली, उंबरठ्याखाली पुरा, किंवा तुम्ही त्या दिशेमध्ये ठेवा स्फटिक जास्तीत जास्त. सो ते जलतत्वाचं तुम्ही बघा ना, क्रिस्टल बघितलं की तुम्हाला जलतत्वाचा भास होतो. निश्चित तुम्हाला तिथं जलतत्वाच्या इतर गोष्टी ठेवायच्याच आहेत. परंतु दरवाजाच्या बाबतीत मी म्हणतोय, जर एक्झॅक्ट पूर्वेमध्ये तुमचा येत असेल इथे, तर सूर्याचं प्राबल्य कमी करण्यासाठी तुम्हाला पोवळं रत्न हे उंबरठ्याखाली कोरलं पाहिजे, म्हणजे मोठ्या प्रमाणात. अर्थात खूप त्रास होत असेल तर मात्र जयंत पदामध्ये तुम्ही ज्यावेळी दरवाजा घ्याल त्याच्या खाली शेंदूर आणि चंदन त्या दरवाजाच्या उंबरठ्याला कायम लावलं पाहिजे, किंवा निदान पुरलं तरी पाहिजे त्या ठिकाणी. हे काही मी रेमेडीज तुम्हाला एकीकडे सांगतो. ओके. तर अशा तऱ्हेने हे पूर्व दिशेच्या द्वारामध्ये आपण बघितलं, ज्याच्यामध्ये एक बाजू ईशान्य कोणात आहे, एक बाजू आग्नेय कोणात. परंतु पूर्व ईशान्य कोपऱ्यामध्ये दरवाजा घेणं, त्यातही पूर्वेच्या एक्झॅक्ट लेफ्ट हँड साईडला, हे जास्त लाभदायक ठरेल, जास्त विजय देणारं ठरेल, चांगलं मॅनेजमेंट देणारं ठरेल. ओके. आणि या जगाचा व्यवस्थापक तुम्हाला माहिती आहे कोण आहे? या जगाचा व्यवस्थापक सूर्य. ओके. तर सूर्याचे चांगले रिझल्ट तुम्हाला प्राप्त होत. फाईन. आपण त्याच्यानंतर जरा पुढे दक्षिणेकडे जाऊया, दैत्य दिशेकडे. तर आता ही दैत्य दिशा, ही दैत्य दिशा जर आपण बघायला गेलो तर ह्या दैत्य दिशेमध्ये काय काय पद दिसत आहेत. तर पहिलं पद हे अनिल किंवा अग्नी असं त्याचा अर्थ आहे.
पुढं पुषा आहे, मग वितत आहे, गृहक्षत आहे, यम आहे, गंधर्व आहे, भृंगराज आहे, मृग आहे, पितृ आहे. याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर अनिल किंवा अग्नी, इथे पवन ऊर्जेचं नेतृत्व आहे. पवन ऊर्जा. आता ज्यावेळी आपण ज्योतिषशास्त्रामध्ये संतती निर्मितीचा विचार करतो त्यावेळी वायू तत्वाच्या राशी या वंध्या राशी मानलेल्या आहेत. आणि हा पवन म्हणजे कोण झाला? पवन ऊर्जा देणार, वायू तत्व देणार आणि वंध्या राशी होणार. याचा अर्थ तिथे संतती निर्मितीला ओलावा लागतो, तो ड्रायनेस येतो. तेच तिकडे शिकीकडे पर्जन्याकडे ओलावा आहे. आणि कुठलीही गोष्टी निर्मितीसाठी ओलावा लागतो, तो अनिल देत नाही. तो प्रॅक्टिकली बघायला गेलो तो अग्नी आहे. आणि म्हणून संतान सुखात कमी देणारी ही जागा आहे. आणि म्हणून एक्झॅक्ट कोपऱ्यामध्ये तुम्ही तिथे काय करायचं आहे, दरवाजा घ्यायचा नाही. तिथं तूप ठेवणं हे चांगलं मानलेलं आहे. तुपाने अग्नी प्रज्वलित होतो जरूर, पण ती किचनची जागा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं जर तुम्ही बघितलंय की पुषा आहे. आता हे पुषा म्हणजे काय? तर अग्नीची बहीण आहे ती. ही शत्रुनाशक आहे. तुम्हाला जर शत्रूचा त्रास होत असेल, मग जर दरवाजा इथे ओपन केला, तुम्ही दरवाजा या पुशामध्ये ठेवला तर तुम्हाला शत्रूचा त्रास होऊ शकेल. आणि तुम्ही नोकरदार बनू शकता, तुम्ही चाकर बनू शकता, दुसऱ्याची हुकूमत तुमच्यावर चालेल. आणि म्हणून पुशामध्ये तुम्हाला दरवाजा नको. परंतु तेच जर आपण इथे आता पुढचा वितथ जर बघितला, वितथचे 2 चरण असतात. तर या वितथ म्हणजे आपण असं म्हणूया की आरोग्यप्रद आहे. पण या दिशेमध्ये जर ओपन शक्यतो मी सांगायला ठेवणार नाही, पण पर्याय नसेल तर मात्र अदरवाईज विथत काही वेळा तुमच्या नीच वृत्तीमध्ये वृद्धी सुद्धा करू शकतो. हे जे आहे ते सांगितलं पाहिजे. त्यानंतर एकीकडे दिखाऊपणा वाढू शकतो. जर विथतचा दरवाजा असेल तर माणूस शो जास्त करतो. ओके. परंतु त्याला पर्याय असा आहे की ह्या दरवाजाच्या उंबरठ्याखाली किंवा तिथं सतत कापूर प्रज्वलित करणं, जाळणं किंवा कापूर नुसतं ठेवणं देखील या विततच्या दरवाजाला तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. त्याच्या पुढचा आहे गृहक्षत. हा जो गृहक्षत आहे हा म्हणजे आत्मनियंत्रण करणारा दरवाजा आहे. तुमचं स्वतःवर स्वतःचा आत्मनियंत्रण राहील. जनरली पुत्र संतती वृद्धिकारक आहे आणि तुमचं बल वाढवणार आहे. त्यामुळे गृहक्षत ही जी जागा आहे किंवा हे जे पद आहे हे दरवाजासाठी चांगलं मानलं आहे. आय नेव्हर रिकमेंड की तुम्ही दक्षिणेमध्ये दरवाजा घ्या, पण तुमच्याकडे ऑप्शन नसेल तर ऑप्शनल म्हणून गृहक्षत आणि वितताचा तुम्ही विचार करा. यानंतर आता तुम्हाला माहिती आहे की यमधर्म दिशा म्हणतात दक्षिणेला. एक्झॅक्ट पद जे आहे ते मधलं आहे ते यम आहे. यम म्हणजे मृत्यूसम आहे. मग तुम्हाला या घरात जिवंत राहायचं आहे, आपल्याला जगायचं आहे, मग यमाचा दरवाजा कसा चालेल? तर क्षणोक्षणी तुम्हाला मृत्यूची जाणीव करून देणारा हा दरवाजा म्हणजे यमधर्म दिशेचा. या दिशेला, दक्षिण दिशेला यमधर्म दिशा देखील म्हणतात. आणि म्हणून यमाच्या ठिकाणी आपल्याला दरवाजा नको. त्याच्या पुढचा जर बघितलं तर तुम्ही म्हणजे इव्हन वितथपेक्षाही मग मी तुम्हाला प्रिफरन्स जास्त जे देणार ते देणार गंधर्वाला. जर यमाच्या लेफ्ट हँड साईडला जर तुम्ही कुठे संगीत कलेमध्ये पुढे असाल, तुम्ही अशा तऱ्हेचा व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही त्याच्यामध्ये प्रवीण असाल, तर मात्र तुम्हाला गंधर्वचा दरवाजा कौशल्य वाढवून देणारा ठरेल. ऍट द सेम टाइम कृतज्ञता वृद्धी देईल तुमच्यामध्ये. आणि म्हणून गंधर्व हा जो भाग आहे या प्रभागात तुम्ही दरवाजा घेणं केव्हाही तुम्हाला फायदेशीर ठरेल. ठीक आहे. आता याच्या खालोखाल जर पुढचे जर बघितले दरवाजे तर मात्र भृंगराज. हा भृंगराज म्हणजे तुम्हाला एकीकडे पॉझिटिव्ह थोडंफार प्रमाणात आहे, परंतु भुंगा काय करतो? एका ठिकाणी बसत नाही. तुम्हाला चंचलता देणारा दरवाजा आहे. आणि जनरली तुम्ही बघता हा भृंग राज जर तुम्ही कमळांच्या पाकळ्यांमध्ये संध्याकाळी झाला की तो फसतो. तसा तुम्हाला फसवणारा हा भृंगराजचा दरवाजा ठरेल, आपत्ती आणणारा. म्हणून तिथेही दरवाजा नको. मृग जिथे आहे म्हणजे त्याला आपण असं म्हणूया की अन्ननाश, किंवा आणखीन मी एक वेगळ्या तऱ्हेने सांगितलं, हा अन्ननाश थांबवतो एवढं मात्र नक्की आहे. परंतु पुत्र विनाशक असा म्हणजे तुमची वृद्धी पुन्हा अटकली. एकीकडे तुम्हाला ही नॉर्थ ईस्ट दिशा पुत्रवृद्धी देणारी आहे किंवा संतान देणारी आहे.
तर एकीकडे मात्र इथे जर तुम्ही मृगमध्ये गेलात तर मात्र पुत्र विनाशकारी. आता विनाश म्हणजे काय, पुत्र जायलाच पाहिजे असं नाही. पण तुमची जी काय मिळालेली तुमची प्रसिद्धी आहे, जी काय प्रतिष्ठा मिळाली, ती प्रतिष्ठा लयाला घालवणारा तुमचा पुत्र ठरतो. आणि म्हणून या दिशेमध्ये आपल्याला दरवाजा नको. मी तर जनरली म्हणतो साऊथ ईस्ट नकोच. परंतु साऊथ ईस्टला दरवाजा आलाच तर तुम्ही काय करायचं? तर एक पाचमुखी रुद्राक्ष चांदीच्या डबीमध्ये भरून तुम्ही त्या दरवाजाखाली पुरू शकता. साऊथ ईस्ट बद्दल बोलतोय. साऊथला एक्झॅक्टली जर तुमचा दरवाजा आला, म्हणजे जिथे तुमचं यमाच्या आजूबाजूला, तर तिथे आंब्याचं तोरण, आंब्याचं झाडाचं तोरण कायम लावत राहा. ओके. तर त्या मात्र ते एव्हरी मंडेला तुम्ही बदललं पाहिजे आंब्याच्या झाडाचं तोरण. किंवा तिथे कर्णयंत्र येतात. ह्याला असं असं जे मी आता दाखवलं ना, अशा तऱ्हेचे इथे लाल बाजूला तुम्हाला डायग्राम दिसते ना, अशा तऱ्हेचं कर्णयंत्र एक येतं सुईच्या टोकात किंवा घड्याळाच्या काट्यासारखं. त्या डायग्रामच्या बाजूला मी इकडे दाखवतो तुम्हाला. ओके, याला कर्णयंत्र म्हणतात. हे जर तुम्ही लावलं तुमच्या घराच्या दरवाज्यावर, आणि हे टोक तुमचं साऊथकडे असायला पाहिजे. ओके. दरवाजावर लावलं तर तुम्हाला ते लक्षात येईल साऊथकडे. तर हा एक उपाय झाला साऊथच्या दरवाजासाठी. वितत चरणाला तर मी कापूर ठेवायला सांगितलंय, पण जर भृंगराज येत असेल, हे जे भृंगराज आहे, म्हणजे मी असं म्हणेन, या दिशेत जर दरवाजा तुमचा येत असेल या भृंगराज पदावर, तर तुम्ही तिथे लवंगा ठेवल्या पाहिजे. लवंगाचं झाड लावता येत असेल तर बघाच, परंतु त्याच्याऐवजी नुसत्या लवंगा जरी भरून ठेवल्यात तिथे, तरी याचा परिणाम, निगेटिव्ह परिणाम कमी होईल. तर साऊथ वेस्टला तुमचा जास्तीत जास्त दरवाजा आला तर तुम्ही पिवळा रंग दरवाजाला जा, किंवा तिथं जी पायरी असेल तुमची, एक तर घर असेल तर स्टेप ठेवण्याचा प्रयत्न करा, पायरी ठेवण्याचा प्रयत्न करा, आणि त्या पायरीला पिवळ्या फरशा मारा. नसेल तर उंबरठ्याला पिवळा कलर द्या किंवा फरशी मारा. तुमचा जास्तीत जास्त निगेटिव्ह परिणाम दक्षिणेचा कमी होईल. ओके. त्यानंतर आपण जाऊया पश्चिम प्रभागाकडे. आता पश्चिम प्रभागामध्ये कोण कोण दिसते तुम्हाला? तर पहिलं हे पितृ दिसतंय. हे पितृचरण दिसत असेल तुम्हाला, किंवा पद दिसत असेल. या पितृ म्हणजे काय? तर पूर्वजांची सुरक्षा असं म्हटलेलं आहे. तिथे पूर्वजांचे म्हणून पितृंचे फोटो देखील या दिशेत असायला पाहिजे, पितरांचे. जनरली हा दरवाजा तुम्हाला अल्पायू बनवू शकतो. आता पुन्हा हा विषय खूप मोठा आहे, परंतु ज्यांचा ऑलरेडी लग्नस्थानाचा स्वामी जर 12व्या स्थानात, अष्टम स्थानात असेल, चंद्र रवी सारखे ग्रह अष्टमात असतील, किंवा लग्नाचा उपनक्षत्र स्वामी देखील 6, 8, 12त असेल, किंवा तुम्हाला येणारे ग्रहदशा जर तशा असतील, तर निश्चितपणे हा दरवाजा तुम्हाला निर्धन बनवू शकतो, अल्पायू बनवू शकतो. आणि म्हणून विषयाची परीक्षा कशाला घ्यायची? तिथे पूर्वजांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पूर्वजांचे फोटो लावावेत, किंवा त्याच्या दृष्टीने मी काही उपाय सांगेन तुम्हाला, परंतु पितृ दरवाजा नसावा. त्याच्या खालोखाल जर तुम्ही बघितलं तर दौवा रिक नावाचा जो काही पद आहे, तो नंदी, नंदी माहितीये तुम्हाला, शंकराच्या पुढे तो असतो सुरुवातीला. तो ज्ञानप्राप्ती आणि बुद्धीचा कारक जरूर आहे, म्हणून साऊथ वेस्ट इथे अभ्यास करण्यासाठी तसं फायदेशीर ठरतं रिसर्चसाठी, एस्पेशली रिसर्च. परंतु एकीकडे तो तुम्हाला व्यय आणि खर्च देणारा दरवाजा ठरेल. अष्टम स्थान आहे, तुम्हाला शिक्षेत पैसे जातील तुमचे. तुम्ही एकीकडे ज्योतिषशास्त्राला लिंक केली ना, तर तुम्हाला साऊथ वेस्टच्या दरवाजाच्या अष्टम स्थानाचं महत्व कळेल. खड्ड्यात घालणारे दरवाजे आहेत. ओके. आणि म्हणून हा दैवारिकचा दरवाजाही नको आपल्याला. दैवारिकच्या पुढे आहे सुग्रीव. तुम उपकार सुग्रीव ही किल्ला राम मिलाय राम दशरथ. बरोबर. तर सुग्रीव हा ज्ञानप्राप्ती देवतेचं पुन्हा स्थान आहे. परंतु तरी देखील सुग्रीव हा धननाश देणारा दरवाजा ठरतो. ओके. अष्टम स्थान सुरू होतं तिकडे, म्हणजे ऍक्च्युली साऊथ वेस्ट मधलं टुवर्ड्स वेस्ट. या ठिकाणी तुम्ही जर इलायची ठेवली, वेलची, चांगली वडगावर वेलची ठेवून द्या तुम्ही, तुम्हाला त्याचा पॉझिटिव्ह परिणाम. ओके. हे काही वेगळे तोडगे उपाय तुम्हाला मी सांगतोय. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दिसेल पुष्पदंत. तुम्हाला ती स्टोरी माहिती असेल. आपले ऋषी होते आणि त्यांच्या दोन पत्नी होत्या. त्यांनी जे वरदान मागितलं त्याच्यामध्ये एकीने 100 साप मागितले, त्याने एकीने गरुड मागितला होता. जो गरुड हा इच्छापूर्तीचा कारक मानलाय. आणि
पुष्पदंत असं त्याचं नाव आहे त्या पदाचं, धनवृद्धी देणारा हा दरवाजा ठरतो, इच्छापूर्ती तुमची पूर्ण करणारा ठरेल. त्यामुळे पश्चिमेत दरवाजा जर घ्यायचा झाला तर तुम्हाला पुष्पदंत ह्या पदात तुम्ही घेऊ शकता. ओके. त्यानंतर पुढे जर गेलो आपण तर वरुण पद सापडेल. या वरुण पदामध्ये समुद्राची देवता आहे आणि विलासी वृद्धी वाढ. आता विलास केव्हा वाढेल? ज्यावेळी तुमच्याकडे तसा असेल तेव्हा ना. त्यामुळे एवढं हा दरवाजा देतो की तुम्ही विलासमय होऊन जाता. हा वरुण हा दरवाजा आहे. त्यामुळे एक्झॅक्ट पश्चिमेतले हे दोन दरवाजे आहेत जे तुम्हाला, मी पुन्हा सांगेन, पश्चिमेत शक्यतो दरवाजा घेऊ नका. पण जर ऑप्शन मिळालाच तर या वरुण आणि पुष्पदंतामध्ये ह्या जो पॉझिटिव्ह सांगतोय समुद्राची देवता. त्यानंतर जर पुढे आपण गेलो तर पुढचं पद येते आसूर. आता आसूर ह्या पदामध्ये कोण घेणार? तर मोहमायामधून मुक्ती देणारा परंतु राजभय. आता जसं आपण इंद्राचं बघा, याच्या अपोजिट साईडला इंद्र होता, जिथे तुम्हाला सरकारी, इंद्र म्हणजे काय तर तुमचं कुठेही गव्हर्निंग बॉडी तुमच्यावर जे गव्हर्न करते, तुमचं व्यवस्थापन जे बघते ते सरकार. आता सरकारची डेफिनेशन प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे. तुमच्या घरातल्या वडिलांपासून ते अगदी सोसायटीचा अध्यक्ष, आमदार, खासदारापासून ते अनेक विषय आहेत. बॉस सुद्धा तुमचा इमिजिएटली तुमच्यावरती अधिकार, तुमचे पतिदेव, हे सगळे येतील त्याच्यामध्ये. तर इथला दरवाजा मात्र त्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह फळ देईल, मात्र असूरचा दरवाजा त्याच्या बाबतीत निगेटिव्ह फळ देईल. कदाचित आपलं बघा, षष्ठस्थानाची सुरुवात आहे या असूरपासून, आणि त्याच्यामुळे तुम्हाला विवाह विरोधी कारवाया इथून सुरू होते. मग पतिदेवांशी न पटणं किंवा वैवाहिक सुखाच्या दृष्टीने तो अशुभ परिणाम देईल. या असूर नंतर जर पुढे गेलात तर इथे शोष पद दिसतं. या शोष पदामध्ये वाईट भावनांचा नाश करण्याची जरी ताकद असेल आहे, म्हणून ते बंद केलं पाहिजे. पण तुम्ही जर ते ओपन केलं, दरवाजाला एंट्री दिली, तिथे दरवाजा केला, तर मात्र तुमचा रोग अधिक वाढेल. षष्ठस्थान रोगकारक आहे. त्यामुळे रोग वाढतील. आणि ह्याला उपाय म्हणून तिथे तुम्ही गेरू ठेवू शकता. तुम्ही गेरू एकतर तुमच्या उंबरठ्याखाली पुरा किंवा गेरूचं एक बाउल ठेवा. आणि गुळवेल देखील तिथे त्या दिशेमध्ये तुम्ही गुळवेलीची वेल वगैरे लावू शकता, जो त्याच्यासाठी उपाय आहे. जर तुमच्याकडे पर्याय नसेल, ऑलरेडी तिथला दरवाजा असेल तर. त्याच्या खालोखाल जर बघितलं तर पुढचा दरवाजा, म्हणजे खालोखाल म्हणण्यापेक्षा एक पुढचं पद पापक्षम्या, जे पापाचा संचय अधिक करतं. षष्ठस्थान आहे, कर्जाचं स्थान आहे. मग त्याचा जर तिथे तुम्ही ओपन केलं तर कर्ज वाढेल, शत्रू वाढतील, पाप वाढतील, रोग वाढेल, शत्रू वाढतील. आणि त्याच्यातून बरं, हे रोग कशाने येतील तर व्यसनाने येतील. व्यसन पण होऊ शकतं, रोग विकार येऊ शकतील. आणि म्हणून या पापक्षम्यामधला दरवाजा आपल्याला नको आहे. ओके. तर अशा तऱ्हेने आपण पश्चिमेचे दरवाजे बघितले. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की पश्चिमेचा दरवाजा असेल, एक ब्ल्यू निळ्या कलरची फरशी लावा दरवाजाच्या एंट्रीला आणि एक उंबरठ्याखाली चांदीची पट्टी टाका. सो दॅट तिथले निगेटिव्ह परिणाम कमी होतील. सुग्रीव मध्ये तुम्ही काय करायचंय, वेलची ठेवायची आहे. तर शोष मध्ये गुळवेलीची वेल लावा, तुम्हाला अधिक चांगले परिणाम येतील. किंवा गेरू लावा तिथे. ठीक आहे. यानंतर आपण जाणार आहोत उत्तर दिशेकडे, अर्थात पुन्हा देव दिशेकडे आपण जातोय. या देव दिशेमध्ये सुद्धा वायव्य दिशेत तुम्हाला माहिती आहे षष्ठ स्थानाचं जे उगम आहे ते रोग आहे तिथे. अर्थात रोग कोणाला नको आहे, पण रोग म्हणजे काय, रोग म्हणजे प्रत्येक वेळी शारीरिकच असं नाही. तुमचा चंद्राची दिशा आहे ती. त्यामुळे मानसिक विकार देखील त्या स्थानामध्ये, मातेचं स्थान आहे, मातेला विकार येऊ शकतात, तुम्हाला मानसिक विकार येऊ शकतात. आता मानसिक विकार म्हणजे काय, वेळच लागायला पाहिजे असं काय नाही. तुम्हाला सतत एखाद्या स्ट्रेसमध्ये ठेवणं, एखाद्या तणावाखाली ठेवणं, किंवा काही वेळा एखाद्याला माहिती आहे की आपल्या मागे बंदूक फिरते, आपल्या मागे चाकू फिरते, तलवार फिरते, एक भय असतं, वधाचं भय. किंवा माणसाला कारागारामध्ये जाण्याची पाळी, म्हणजे 12व्या स्थानावरनं आपण हे म्हणतो जेल बघतो, परंतु त्याची सुरुवात षष्ठातून आहे. आणि म्हणून हा रोगाचा दरवाजा आपल्याला नको आहे. त्याच्या पुढचा जर बघितलं तर नाग दिलेला आहे. हा नाग, आता नाग कुठे बसतो किंवा नागमणी, हा तुम्हाला माहिती आहे शुक्र राहू योग. तर जनरली धनाच्या ठिकाणी, गुप्त धनाच्या ठिकाणी असतो. हा गुप्तधन देणारा जरूर आहे दरवाजा, परंतु शत्रूमध्ये वृद्धी करणारा आहे. आणि म्हणून याला अहिरभाग असं देखील नाव आहे. त्यामुळे हा देखील दरवाजा पॉझिटिव्ह नाही. परंतु त्याच्या पुढे बघा जी 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 लिहिलंय, बरोबर आहे.
त्याच्या पुढे जी लिहिलेलं आहे. तर अशा त्याच्यामध्ये पहिला बघा मुख्य दरवाजा तुम्हाला दिसेल. हा मुख्य म्हणजे क्रियाशीलता तुमच्या अंगातली मुळात हा विश्वकर्माने सिलेक्ट केलेला दरवाजा आहे. विश्वकर्मेचे स्थान आहे ते. विश्वकर्मा तुम्हाला माहिती आहे वास्तूचा निर्माता. त्याचं हे स्थान आहे आणि तिथे तुमच्यामध्ये ऍक्टिव्हिटी वाढवण्याचं काम हा मुख्य करत असतो. संतान वृद्धी, धनवृद्धी देणारा मुख्य दरवाजा आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये उत्तर पश्चिम दिशा हा एक एक नंबरचा म्हणण्यापेक्षा 3 नंबरचा दरवाजा. त्याच्या खालोखाल बघा लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला पाहिजे तेवढं विपुल देणारा दरवाजा म्हणजे भल्लाट. मी तर म्हणेल ज्यांना आर्थिक समस्या अधिक राहतात, चतुर्थ स्थानामध्ये अशुभ ग्रहांचं किंवा अशुभ योगांचं वास्तव्य जर जास्त असेल, तर अशा लोकांनी भल्लाटचा दरवाजा निवडा. तुम्हाला भन्नाट संपत्ती मिळेल. विपुलता, कशाची कमी पडून न देणं म्हणजे भल्लाट. ओके. त्यामुळे हा दरवाजा खूपच मी म्हणेन 1 नंबर किंवा 2 नंबरच्या तऱ्हेने. आणि त्याच्या पुढचा येतोय सोम, उत्तरेच्या एक्झॅक्ट मध्ये सोम किंवा ह्याला कुबेराचा दरवाजा म्हणजे ऊर्जा धनाची संधी तुम्हाला सारखी प्राप्त होणे हे कुबेर देतात किंवा सोम देतो. याच्यात अर्थात जे इन्कम असेल ते इकडच्या दक्षिणेसारखं नसणार आहे किंवा पश्चिमेसारखं नसणार, रात्रीचं इन्कम नसणार आहे. तर धर्मवर्तनातून शीतलतेतून तुम्हाला ते उत्पन्न असणार आहे. त्यामुळे हे 3 दरवाजे हे फारच उत्तम असे मी मानतो. त्यातही भल्लाटला जास्त प्राधान्य द्यावं असं मी सांगेन. त्याच्या खालोखाल पुढचं जर बघितलं तर भुजंग आहे. पुन्हा मी सांगेन नागासारखंच हे भुजंग आहे. चतुर्थ स्थान आहे आणि चतुर्थ तू तृतीय स्थानाचा आहे. तर हा भुजंग जो आहे किंवा त्याला शौल असं देखील नाव आहे. बऱ्याच वेळा तुमच्या पुत्रांमध्ये किंवा जी मुलं असतील त्यांच्यामध्ये शत्रुता निर्माण करणारा गुप्त संपत्ती देतो. हे भुजंग हे वैद्यनाथाचं स्थान आहे. परंतु तुमच्या मुलांमध्ये वाद निर्माण करणारा हा दरवाजा आहे. म्हणजे जरी उत्तरेचा असला तरी त्याची काही निगेटिव्हिटी आहे. पुढे जाऊन आदिती आहे. ही आदिती म्हणजे देवतांची माता. ती संरक्षण करणारी आहे. परंतु ज्यावेळी तुम्ही म्हणता अतिप्रमाणात गुरुत्व निर्माण झालं तर काय होतं? दुष्टता निर्माण होते. स्त्रियांमध्ये दुष्टता निर्माण करते. तर घरात स्त्री वर्ग जास्त राहिला तर त्यांच्यात आर्ग्युमेंट्स वाढतात. ओके. तर एकीकडे दिती म्हणजे दैत्यांची देवता. हे मात्र तुम्ही नॉर्थ ईस्टचा दरवाजा जरी असला तरी इथे निर्धनता तुम्हाला येऊ शकते. आणि म्हणून हा दिती, आदिती, भुजंग पेक्षाही मुख्य बल्लाट आणि सोम हे दरवाजे प्रकर्षाने चांगले रिझल्ट देताना दिसतात. ओके. पुन्हा एकदा मी फक्त ब्रीफिंग करेन तुम्हाला थोडक्यात की दरवाजे प्रमुख कुठले. तर पहिली प्रायोरिटी तुम्हाला प्रतिष्ठा पाहिजे, तुम्हाला आरोग्य चांगलं पाहिजे, तुम्हाला सगळीकडे मान सन्मान पाहिजे. तर निश्चित कुठला दरवाजा. आणि जे राजकीय क्षेत्रात आहे, जे शैक्षणिक क्षेत्रात आहे त्यांनी तर हा दरवाजा निश्चितपणे निवडावा. तो म्हणजे जयंत आणि इंद्र. ज्यांना आर्थिक स्थिती उत्तम पाहिजे, इव्हन संतान प्राप्तीवाल्यांना देखील हा जयंत इंद्र चांगला. परंतु आर्थिकतेसाठी मुख्य आणि भल्लाट सोम हे दरवाजे उत्तम. ज्यांना पर्याय नाही, साऊथ ईस्टला शक्यतो साऊथ ईस्टला तुम्हाला तुमच्या घरातल्या स्त्रीचं नाव द्यायचं आहे नेम प्लेट वरती. ओके. त्या ठिकाणी तुम्ही गृहक्षत आणि विथतचा दरवाजा घेऊ शकता. आणि पश्चिमेत जायचंय ज्यांचे संध्याकाळचे उद्योग आहेत त्यांच्यासाठी वरुण आणि पुष्पदंत. गजलक्ष्मीची दिशा आहे ना. त्या गजलक्ष्मी संध्याकाळी हत्तीवर बसून येते तेव्हा साखर वाटण्याइतकी येते. त्यामुळे विविध दिशेतले दरवाजे काय परिणाम देतील त्यातल्या त्यात तुम्ही चॉईस असेल तुमच्याकडे तर हे दरवाजे निवडा. आणि मी आणखीन एक सांगेन की उत्तरेत दरवाजा असताना तुम्ही पांढरा मार्बल वापरा जनरली तुमच्या जिथे दरवाजा आहे तिथे. आणि त्याच्या खाली चांदीची पट्टी ठेवा. तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट येतील. रोग किंवा नाग अशा ठिकाणी तुमचं जर एंट्री असेल तर तिथे एक सफेद फ्लॅग लावून ठेवा, झेंडा. आता झेंडा लावणं शक्य नसेल तर एक बलून घ्या, दिवाळीत आपण लावतो तसं ते तो पांढरा बलून लावा. तेही शक्य नसेल तर व्हाईट पेबल्स, मार्बल्स तिथे ठेवा. सो दॅट तुमचे रिलेशन्स चांगले डेव्हलप होईल, शत्रुत्व कमी येईल. ओके. तर अशा तऱ्हेने आपण दरवाजाचे रिझल्ट किंवा प्रत्येक दरवाजा, प्रत्येक
पदामधला दरवाजा तुम्हाला काय परिणाम देईल हे आपण बघितलं आणि त्यातले कुठले उत्तम दरवाजे आहेत ते देखील आपण बघितले. त्याचे काही उपाय देखील आपण सांगितलेले आहेत. तुम्हाला हा जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर निश्चित लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. आणि वास्तूच्या अधिक माहितीसाठी किंवा काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर 8433 721189 ला कॉन्टॅक्ट करा. श्री स्वामी समर्थ. डॉक्टर गिरीश, मी सगळ्यांचं नॉर्मल ॲक्शन ॲस्ट्रोवास्तूमध्ये स्वागत करतो. बघा, बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न दरवाजाच्या बाबतीत असतो. दरवाजा कधी बसवायचा किंवा दरवाजावरती तुम्ही बघा कुठलाही सण आला की तुम्ही दरवाजावरती तोरणं वगैरे लावता. तर दरवाजा हा प्रमुख भाग आहे. तर जनरली शुद्ध पक्षातली किंवा शुक्ल पक्षातली म्हणजे अमावस्या तू पौर्णिमेमध्ये पंचमी, सप्तमी आणि अष्टमी या तिथीमध्ये द्वार स्थापना तर केलीच पाहिजे, पण दरवाजाचं पूजन देखील केलं पाहिजे असं माझं मत आहे. मग तुम्ही अशोकाच्या पानाने करा, आंब्याच्या पानाने करा, झेंडूच्या फुलाने करा, पण करा. पंचमी, सप्तमी, अष्टमी तुम्ही बघता आता गोकुळ अष्टमी है ना, किंवा अष्टमीला बरेचसे आपल्या देवता आहेत. त्यावेळेस ते पूजन बघा. दुसरी गोष्ट शुभ नक्षत्राचा, आता कॉमन मॅनला हे नक्षत्र कळत नाही, परंतु जनरली जर लक्षात ठेवायला घ्यायचं झालं तर चंद्राची जी नक्षत्र आहे रोहिणी, हस्तश्रवण कॉमन, त्याच्या खालोखाल रवीचे नक्षत्र उत्तराषाढा, उत्तरा फाल्गुनी, शनीची नक्षत्र पुष्य आणि उत्तरा भाद्रपदा, हे एवढं जरी लक्षात ठेवलं ना, उत्तरा नक्षत्र आणि चंद्राची नक्षत्र ही जर लक्षात ठेवली तर तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा मिळतो. म्हणजे कोणाला त्या नक्षत्रावर लावायचं झालं, दरवाजाची स्थापना करायची झाली तर ती करू शकता. तुमचं दरवाजाचं काही रिपेअरिंग असेल, पुसणं असेल, साफ करणं असेल ते त्या दिवशी करा, फायदा होईल. जनरली आता तुम्ही म्हणाल तिथी, तर तिथीमध्ये पौर्णिमेनंतरची पहिली प्रतिपदा येईल, तृतीया येईल, चतुर्थी येईल, षष्ठी येईल, म्हणजे इव्हन अमावस्ये नंतरची सुद्धा ती अशुभ आहे. ओके. जनरली दशमी, एकादशी आणि अमावस्या पौर्णिमेला तुम्ही दरवाजाची कामं जास्त करू नका. दिवा लावणे चालेल, त्या दिवशी शत्रुवृद्धी होते. काय झालं, अमावस्या पौर्णिमा, एकादशी आणि दशमी त्या दिवशी दरवाजावरती तुम्ही दिवा लावणं फायदेशीर आहे, परंतु दरवाजाची कामं करू नका. वास्तूसाठी वार मंगळवार आणि रविवार अशुभ आहे, बाकी सगळे वार विशेषतः सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे शुभ. आता आणखीन एक मी ऍडिशनल सांगेन की चौकट बदलायची आहे, दरवाजाचं काही काम करायचं आहे, तर तुमची पूर्व दिशा असेल दरवाजाची तर जलतत्वाच्या राशी लग्न म्हणजे कर्क, वृश्चिक, मीन लग्नावरती तुम्ही ते काम करा. जर पश्चिमेचा दरवाजा असेल, कायम लक्षात ठेवा, आता ज्या पश्चिमेच्या उपायामध्येच हे बसेल, तुमचा ऑलरेडी पश्चिमेचा दरवाजा आहे तर वृषभ, तुळा आणि कुंभ लग्नावरती तिथे पूजन करा. हा एक उपाय आहे. तर निदान पश्चिमेचा दरवाजा म्हणजे शनिवार आणि सोमवार आला, ओके, तेही लक्षात घ्या. उत्तरेचा दरवाजा आहे तर अग्नितत्वाच्या राशी मेष, सिंह आणि धनु राशी ऍट द सेम टाइम लग्न, याचा विचार करा. दरवाजावरती त्यावेळी काहीतरी क्रिया करा, पूजन करा, नवीन रंगकाम करायचं आहे. दुसरी गोष्ट, दक्षिण दिशेचा दरवाजा असेल तर तृतीया, षष्ठी आणि दशमी. दशमी कोणाची आहे तुम्हाला माहिती आहे? या दिवशी कोणाची आहे तिथी दशमी? दुर्गा देवीची. आणि यमाची? बघा, तुम्ही अभ्यास करा. यमाची दशमा आहे सर. तर दक्षिण दिशेला या दिवशी तुम्ही दरवाजाच्या पूजन करा, तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट येतील. दीपक लावणं हा सगळ्यात महत्वाचा आहे, गुरुची मात्रा. आणि दरवाजाची संख्या वास्तूमध्ये बघणं तशी अनावश्यक आहे, परंतु समसंख्या, दरवाजाचे घरातले टोटल दरवाजे बघा, समसंख्या जर असेल तर त्याला विषम करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुम्हाला शुभ परिणाम येणार नाही. टोटल दरवाजे बाथरूम, टॉयलेट पासून जे इंटरनल दरवाजे प्लस मेन दरवाजा, हे टोटल दरवाजे समसंख्येत नसावेत, विषम संख्येत असावेत. ओके. तर बघा, ह्या गोष्टीचा विचार करा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ.